महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजप पक्ष हा यशस्वी ठरलेला आहे। यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचंच वर्चस्व राहणार असल्याचं चित्र हे स्पष्ट आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 576 पैकी सर्वाधिक 341 सदस्य हे भाजपचे आहेत, तर उर्वरित 267 सदस्य हे इतर पक्षांचे आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी विधान परिषदेची निवडणूक झाल्यास भाजप हा एकहाती निवडून येईल अशी परिस्थिती या संख्याबळावरून दिसून येते। जिल्ह्यामधील 17 नगर परिषद नगरपंचायतींपैकी 12 पैकी 4 नगर परिषदांवरती भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे त्यांनी मिळवलं आहे, तर शिंदे सेनेला 3 तर दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 नगर परिषदेवरती वर्चस्व मिळाले। जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांपैकी सर्वाधिक 38 सदस्य भाजपचेच निवडून आलेत। सोलापूर महानगरपालिकेच्या 102 पैकी सर्वाधिक 87 नगरसेवक भाजपचेच निवडून आलेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून याच्या या विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपचं पारडं हे जड मानलं जातंय। एकाचा राजकीय वनवास संपणार। जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवरती निवडून देण्याच्या एका जागेची मुदत ही 2 जानेवारी 2022 रोजी संपलेले। यामुळं भाजपचं हे बहुमत हे दिसून येत आहे। भाजपमधील अनेकांना आता आमदारकीचे वेध लागलेत। यामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, दिलीप माने, राजन पाटील, शहाजी पवार ही मंडळी भाजपकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे। त्यामुळं यापैकी एकाचा हा राजकीय वनवास यामुळे संपणार आहे। सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो 2026, 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स। इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, टेलिकम्युनिकेशन, संगणक व लॅपटॉप, सोलार वस्तू, व्यायामाची साधने 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स, कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी। प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी। वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत, रविवारी सकाळी 11 पासून सुरू। स्थळ होम मैदान, सोलापूर।